बेळगाव सीमा प्रश्न 20 वर्ष प्रलंबित आहे आणि बेळगाव सीमा भाग प्रश्नी कर्नाटक सरकारची भूमिका महाजन अहवालानुसारच आहे। मात्र दुर्दैवाने महाराष्ट्राची भूमिका बदलत चालली असल्याची शंका आहे आणि त्यामुळे बेळगाव सीमा भाग प्रश्नासाठी आता महाराष्ट्रातून आंदोलन करण्यात येत आहे। खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी या धरणे आंदोलनाला भेट दिलेली आहे आणि याच आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। गेल्या अनेक वर्षांपासून सीमा भागाचा लढा जो आहे तो सुरू आहे आणि हा लढा कर्नाटकातल्या बेळगाव मधून महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे ते लढताना पाहायला मिळते आणि त्याला साथ अर्थातच महाराष्ट्रातील देखील अनेक पदाधिकारी देताना पाहायला मिळतात। मात्र आता हा लढा जो आहे तो यापुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातून आपण करणार असल्याचा पवित्रा जो आहे तो महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतलेले आहे। आपण जर बघितलं तर हे कर्नाटकातल्या अनेक सीमा भागातील लोक जे आहेत या ठिकाणी मराठी भाषिक जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये फलक देखील आपल्याला पाहायला मिळतात। संयुक्त महाराष्ट्र केव्हा होणार आणि किती बलिदान यासाठी द्यावे लागणार असा सवाल देखील या सर्वांनी विचारलेला आणि म्हणूनच आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकात जो लढा सुरू होता तो आता महाराष्ट्रात पोहोचला आणि विशेष करून कोल्हापुरात आहे। गेल्या अनेक वर्ष तुम्हाला अनेक बलिदान द्यावे लागले मात्र आता महाराष्ट्रात यावं लागते। काय नेमकी भूमिका आता महाराष्ट्र एकीकरण समितीची? आम्ही जवळजवळ हा 56 वर्ष लढा या सीमा भागामध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये आम्ही हा लढत आहे। त्यासाठी आम्ही आज इतके बलिदान दिले आहेत। 108 महाराष्ट्र हे करण्यासाठी 108 हुतात्मे दिले आहेत। त्यामुळे बेळगावमध्ये सुद्धा अनेक हुतात्मे गेले। तर आम्ही महाराष्ट्राला सवाल केलेला आहे की माझ्या वतीने की तुम्ही आणि तुम्हाला बलिदान पाहिजेत काय ह्या महाराष्ट्रासाठी? त्यासाठी मी हा बलिदानाचा बोर्ड घेऊन मी उपस्थित आहे। हे महाराज जनतेला समजावं हीच आमची इच्छा आहे। आज ही आमची चौथी पिढी आज या सीमा प्रश्नासाठी लढती आहे। आज आम्ही या महाराष्ट्राकडे मोठा बाप म्हणून ज्या आशेनं पाहून तिथं लाट्या काट्या खाऊन पोलिसांच्या केसेस खाऊन आमच्या या प्रत्येक मराठी माणूस तिथं जगत आहे, परंतु महाराष्ट्राकडून आपल्याला बापाची भूमिका कधीच मिळाली नाही। तर हा महाराष्ट्र बाप म्हणून आम्हाला या महाराष्ट्रात कधी आणेल? राज्यसभे आणि लोकसभेचे फक्त एकच वेळा त्यांनी नरेंद्र मोदीच्या पंतप्रधानांकडे ठेवावे का प्रश्न सुटत नाही? तेलंगणाचा सुटत नाही, सुटला का नाही? आणि बेळगाव महाराष्ट्राचा का सुटत नाही? कोल्हापूर आमचा शाहू श्रीमंत महाराज आहेत का सुटत नाही? या सीमा भागाचा प्रश्न जो आहे तो सोडवावा अशी देखील मागणी जी आहे ती या ठिकाणी करताना सर्वजण पाहायला मिळतात। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।